नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की जीवा नंदिनीचे आभार मानत असतो की तुम्ही मला तिळगुळ बनवायला शिकवलं. तर जीवा म्हणतो की हे तर काहीच नाहीये, आणखीन एक मोठं सरप्राईज बाकी आहे. तेवढ्यात काही बायका आता नंदिनीच्या घरी येतात. तेव्हा जीवा म्हणतो की मोहितेंच्या घरी तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता इकडे नंदिनी आता विचारतच पडते की हे सगळे आमच्या घरी का आले आहेत. जीवा नंदिनीला म्हणतो की अगं, पाहुणे आलेत आपल्या घरी, असं काय करतेस, त्यांचं स्वागत कर. ते नंदिनी म्हणते की अहो, हे सगळं काय आहे आणि हे कशाला आलेत आपल्या घरी. तर जीवा म्हणतो की माझी आई नेहमीच म्हणते. नंदिनी म्हणते की काय, लग्नानंतर होईलच प्रेम. तेव्हा जीवा म्हणतो की हो, हे तर म्हणतेच, पण सवाष्णीचा हळदी कुंकू हवं हे सुद्धा म्हणते. तर हे सगळ्या बायकांना हळदी कुंकूसाठी मी घरी बोलावले. तेव्हा नंदिनी म्हणते की एवढा विचार करता तुम्ही. तर मित्रांनो, आता इकडे देशमुखांच्या घरी लोकांच्या आता आर्किटेक्ट म्हणून टॉप 20 मध्ये पार्थचं नाव आलेलं असतं. त्याचमुळे सगळे खूप खुश असतात, त्याचं अभिनंदन करत असतात. काव्याने सुद्धा पार्थसाठी एक स्पेशल गिफ्ट आणलेलं असतं. ते गिफ्ट पाहिल्यानंतर आता पार्थ काव्याकडे बघतच राहतो. आता काव्याने काय गिफ्ट आणलं असेल हे सगळं पाहणं रंजक.